श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन या यूट्यूब चॅनलवरती. तर या चॅनलवरती मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे की स्वामीबद्दलचे अनुभव माझे आलेले, मी काय केलेलं त्यांचे प्रचिती येण्यासाठी, प्लस माझ्या आयुष्यात काय आहे, माझे अनुभव कसे आहे, माझी पर्सनल लाईफ, माझे डेली व्लॉग्स हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आय होप यू एन्जॉय इट. जर तुम्हाला हे चॅनल पूर्ण बघितल्यावर जर आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. सो आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मी स्वामींशी संवाद कशी घालते किंवा स्वामींची प्रचिती मला कशी होते. एखादा डिसिजन मला घ्यायचा असेल तर मी तो कसा घेते, तर या चॅनलमध्ये मी सांगणार आहे की मी स्वामींसोबत तो संवाद कसा घालते. सो बेसिकली आपल्याला कधी कळत नाही की आपण नेमकं काय करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे, कुठला डिसिजन कधी कसा घ्यायला पाहिजे. तर मी कुठेच जात नाही. मी सोपा एक माझा जो आहे तो मी माझं नियमित जेव्हा कधी मला अडचण येते तेव्हा मी करते. मी स्वामींचं ध्यान करते. घरी माझी स्वामींची मूर्ती आहे, ते मी तुम्हाला दाखवेल. तर मला पण स्वामींबद्दल तेवढं काही अनुभव नव्हता, पण माझी रूममेट जी होती ती स्वामींची नेहमी पूजा करायची, म्हणजे करायची. त्यांचं श्रीचरित्र स्वारामृत वाचायची, माळ जप करायची आणि तिला पण बरेचसे असे चांगले चांगले अनुभव आलेले. मग मला पण असं झालं की अरे वा, हे तर चांगलं आहे, म्हणजे मन शांती होते आणि कुठल्या तरी गुरुची साथ आपल्याला लाभते. सो मग मी पण त्यांचं करायला चालू केलं. लग्नाआधीची गोष्ट आहे ही. तर नियमित मग मी श्रीचरित्र स्वारामृत आणि आपलं माळ जप करायची. तर मला काही असे अनुभव आलेले की मला असं जाणवलं की स्वामी माझ्या अवतीभोवती आहे आणि माझे जे काही अडकलेले कामं होते ते सुरळीत होत चाललेले. नंतर मग माझं लग्न झालं. त्याच्यानंतर मग आता मला 2.5 वर्षाची माझी मुलगी आहे. तर मला स्वामींची तेवढी सेवा करता येत नाही, पण जितकं माझ्याच्याने होते तितकं मी त्यांचं करते. सो बेसिकली एकदा असं झालेलं की मी माझे जे काही प्रॉब्लेम्स होते ते माझ्या जवळच्या व्यक्तीला मी सांगितले की माझं असं असं आहे, तसं तसं आहे. तर मोस्टली मला जे एक्सपिरियन्स आलेले आहे ते असे आहे की आपण कोणाजवळ एखादी गोष्ट शेअर केली तर ती तुमच्यापुरती न राहता ती सगळ्यांपुरती राहते. सो तिथून मग मी ते कानाला हे केलं की नको, मला आता कोणासोबतच शेअर नाही करायचं आहे. तर मग काय करायचं काय करायचं. तर मी स्वामींसमोर असंच एकदा बसली. म्हटलं स्वामी, मला समजत नाही आहे मी काय करावं, मला खूप मोठा डिसिजन घ्यायचा आहे आयुष्यातला आणि मी कसं करू. तर मला मला माझं माझंच म्हणजे मी कुठेतरी पाहिलं होतं की एक म्हणजे एका मंदिरामध्ये एक पुजारी बसले होते आणि ते देवासमोर बसूनच असं प्रश्न उत्तरांचा खेळ करत होते, तेही चिठ्ठ्या बनवून. तर मग मला ते आठवलं आणि मी स्वामींसमोर बसून स्वामींचं ध्यान केलं आणि मी अशा चिठ्ठ्या बनवल्या. मी नेहमी असंच करते. तर मी अशी एक हो आणि नाही अशी एक चिठ्ठी बनवते. होय किंवा नाही याची चिठ्ठी बनवते. स्वामींना प्रश्न विचारते आणि स्वामींचं ध्यान करून, मनातून ध्यान करून स्वामींचं, मी त्यांच्या पुढे या चिठ्ठ्या अशा खाली टाकते. या 2 चिठ्ठ्या अशा बनवून मी त्या खाली अशा टाकते आणि चिंतन करून, ध्यान करून जो काही माझा प्रश्न असेल, जो काही असेल ते मनातून विचारून आणि मी एखादी चिठ्ठी उचलते. त्या चिठ्ठीमध्ये जे काय उत्तर असेल ते माझं उत्तर. आता इथे होय निघालेलं, तर हे माझं उत्तर असेल. ह्या म्हणजे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं, ते काम मी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. सो असंच मी गेले कित्येक दिवस करत आलेले आणि तो डिसिजन कधीच माझा चुकलेला नाही आहे. तर तुम्हीही हा जो मला जे आलेले अनुभव आहेत, तुम्ही पण असं करा. माझी अशी इच्छा, एकदा तरी तुम्ही ट्राय करा. स्वामी तुम्ही जिथे ध्यान करतात त्या जागेवरती, त्याच आसनावरती, कारण आपण ज्या आसनावरती बसून ध्यान करतो त्याच